तर नमस्कार मित्रांनो, कशा तुम्ही सर्वजण. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती. तर मित्रांनो, आज मी पहिली वेळेस एक मुलाखतीचा व्हिडिओ घेणार आहे. तर मित्रांनो, मुलाखत मी एका मेंढपाळ व्यक्तीचे घेणार आहे. तर ते व्यक्ती हेच आहेत, यांचं नाव आहे मारुती साबळे. तर मित्रांनो, हे खूप वर्षापासून मेंढी पालन हा व्यवसाय करतात. तर त्यांना काही आता मी प्रश्न विचारणार आहे. आता मारुती मामा त्यांचं उत्तर देणार आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे आजचा व्हिडिओ बघण्यासाठी. सुरुवातीला मित्रांनो, तुम्ही मारुती मामाच्या मेंढ्या बघू शकता. मस्तपैकी मारुती मामाने सकाळी चारलेल्या आहेत आणि काही चरत आहेत आणि काही बसलेले आहेत. हे बघू शकता, हे आहे मारुती मामाचं कुत्र. तर हे मेंढ्याचा लाड करत होता सध्याच्याला. आता याचं नाव काय मामा? मोती. मोती याचं नाव आहे मित्रांनो मोती. हे आहे मारुती मामाचा मित्र, याचं नाव आहे विकास नांगरे. मारुती मामा आणि विकास दादा मस्तपैकी एवढ्या साऱ्या मेंढ्या चारतात मित्रांनो. चला मित्रांनो, उशीर न करता आपल्या मुलाखतीला सुरुवात करूयात. तर मी फर्स्ट टाइम ट्राय करत आहे. आम्ही मित्रांनो सध्याच्याला तळ्याकडे आलेलो आहे. बघू शकता, हे सरकारी तळ आहे. याच्यामध्ये किती सुंदर असं पाणी आहे. तर मारुती मामाने नेमकीच या तळ्यामध्ये मेंढ्यांना पाणी पाजवलेलं आहे. तर मारुती मामाचे मित्र या इकडून येतच आहेत. ते देखील मेंढी पालन हा व्यवसाय करतात. मित्रांनो, आता तुम्हाला या मामाच्या देखील मेंढ्या दाखवतो किती आहेत. हे आहेत मित्रांनो साबेर मामाच्या मेंढ्या. यांचं नाव आहे साबेर मामा. हे बघू शकता, इतक्या साऱ्या मेंढ्या आहेत यांच्या देखील. तर आता मी यांना माहिती विचारणार आहे. तर हे दोघ जण मिळून मेंढ्या चारतात. मामा, तुमचं नाव काय? मंगल काळे. यांचं नाव आहे मित्रांनो मंगल काळे आणि यांचं नाव आहे साबेर खान पठाण. साबेर खान पठाण. तर मित्रांनो, हे औंढा नागनाथ तालुक्यामध्ये राहतात आणि मारुती मामा तळणी गावामध्ये राहतात. औंढा तालुका आणि जिल्हा हिंगोली. तर हे मित्र आहेत मित्रांनो. तर आता भेटलेले आहेत. आता आपण काय करूयात, एका एकाने यांना माहिती विचारूयात मेंढ्यांबद्दल. तर मारुती मामा, तुम्ही मेंढी पालन किती वर्षापासून करता? 15 वर्षापासून. मित्रांनो, मारुती मामा जे आहेत तर 15 वर्षापासून मेंढी पालन हा व्यवसाय करतात. आणि तुमच्याकडे आता किती मेंढ्या आहेत? 160. मित्रांनो, मारुती मामाकडे 160 मेंढ्या आहेत. मामा, तुमच्याकडे किती आहेत? 40. यांच्याकडे मित्रांनो 40 मेंढ्या आहेत. आणि तुम्ही किती वर्षापासून मेंढी पालन व्यवसाय करता? 10. हे 10 वर्षापासून मेंढी पालन हा व्यवसाय करतात मित्रांनो. हे बघा मित्रांनो, हे आहे येडक्या. बघू शकता त्याचे शिंग. मित्रांनो, मारुती मामा जे आहेत तर आता साबेर मामाला भेटले आणि आता स्वतःच्या मेंढ्याकडे जात आहेत. आणि आता मित्रांनो, आपण मारुती मामाची मुलाखत घेऊयात. मारुती मामाच्या मेंढ्या मित्रांनो जगून मस्तपैकी बसलेल्या आहेत आणि काही काही जे मेंढ्या आहेत थोड्या चरत आहेत. इकडे बघा, आणि मेंढ्यांसोबत बगळे देखील आलेले आहेत चरायला. मारुती मामाकडे मित्रांनो टोटल 160 मेंढ्या आहेत आणि 15 वर्षापासून मारुती मामा मेंढी पालन हा व्यवसाय करतात. मारुती मामा, तुम्ही औषध पाणी घरीच करता का? स्वतः मी इंजेक्शन देतो, स्वतः लस देतो मेंढ्यांना. नंतर टॉनिक पाजतो, जंताचं पाजतो, मेंढ्याला डाकतो. मेंढ्यांचे कुठे सूज आली, कुठे डोळा पांढरा झाला, काही झाला तर आजारावर मी इलाज करतो, डागितो मेंढ्यांना. आणखी काही मेंढ्याचे इंजेक्शन लस दिल्याच्या नंतर आजार येत नाहीत. मे महिन्यामध्ये एक लस देतो, नंतर त्याच्यानंतर 22 दिवसाला दुसरी लस देतो आणि मेडिकल भरपूर वापरतो. मित्रांनो, मारुती मामाला मेंढ्यांबद्दल खूप काही माहिती आहे. कोणत्या आजारावरती काय उपाय करायचा हे सर्व काही माहिती आहे. आणि मित्रांनो, मारुती मामा जे आहे तर डॉक्टरांकडून सल्ला घेत नाहीयेत. त्यांना प्रत्येक आजारावरती काय उपाय करायचा आहे हे माहिती आहे. तर आता विचारूयात मित्रांनो की मारुती मामा मेंढ्यांना वर्षातून कितीदा कातरतात? वर्षात 2दा कातरणं करतो, एकदा दिवाळी आणि नंतर शिमगा पाडवा. तर मित्रांनो, मारुती मामा जे आहेत तर वर्षामध्ये 2दा मेंढ्यांचं कातरण करतात. त्यांचे लांब लांब झालेले केस दिवाळीला कापतात पहिल्यांदा आणि नंतर मित्रांनो गुढीपाडव्याच्या तशामध्ये दुसऱ्यांदा कापतात मित्रांनो मेंढ्यांचे केस. मामा, मेंढ्यांचे हे जे केस आहेत कशामुळे कापतात? मेंढ्याची तब्येत सुधारते आणि त्याच्यापासून आपल्याला ते लोकर भेटते. लोकरचा फायदा आहे ना आपला. लोकर आपण गाद्यावाल्या विकून टाकतो. गाद्या म्हणतात, घोंगड्या म्हणतात. मित्रांनो, मेंढ्यांचे जर केस कापले तर मेंढ्यांची तब्येत सुधारते आणि त्या केसांपासून मित्रांनो गाद्या वगैरे देखील बनवतात. इतक्या साऱ्या ज्या मेंढ्या आहेत तर मारुती मामाच्या स्वतःच्याच आहेत. तर मारुती मामा ह्या स्वतःच्याच आहेत? सर्व काही मेंढ्या माझ्या आहेत.
मित्रांनो एवढ्या साऱ्या मेंढ्या जे आहेत तर मारुती मामाच्या स्वतःच्या मेंढ्या आहेत आणि मेंढ्यांमध्ये बघू शकता बगळे कसे मस्तपैकी थांबलेले आहेत. तर मित्रांनो आता मारुती मामाला विचारूयात की मारुती मामा तुम्ही मेंढ्यांपासून किती वर्षाला उत्पन्न कमवता. मारुती मामा सांगा. आपल्या मेंढ्याचं उत्पन्न सालाचं वार्षिक वर्षाचं 7-8 लाख रुपये सहज देऊन जातात एवढ्या मेंढ्या वार्षिक उत्पन्न. मित्रांनो मारुती मामाच्या जे मेंढ्या आहेत तर वर्षाच्या काठाला मित्रांनो 7-8 लाख रुपयाचं उत्पन्न देतात. औषध पाण्याचा खर्च विचारूयात मित्रांनो की किती येतो सांगा. मेडिकलचा खर्च साधारण कमीत कमी म्हणलं तर 50 ते 60 हजार रुपये खर्च लागतो एवढ्या मेंढ्यांना. मित्रांनो इतक्या साऱ्या मेंढ्या आहेत मारुती मामाकडती तर खूप काही खर्च लागतो औषध पाण्यासाठी देखील. मित्रांनो मामा मेंढ्यांवरती जास्त प्रकारात कोणते आजार येतात. तोंडखुरी येते, पोटखुरी येते, त्याच्यावरती तोंडखुरीसाठी लस आहे, पोटखुरीसाठी लस आहे. नंतर लंगडण्यासाठी इंजेक्शन मारतो आम्ही. लंगडत असाल तर त्याच्या पायामध्ये मीठ आणि 13 मशीन टाकलं तर कोरडे होऊन जातात चिखल्या आलेल्या. तर मित्रांनो मारुती मामाकडून मेंढ्यांची खूप सारी माहिती घेतलेली आहे आणि मी पहिल्या वेळेस मुलाखतीचा व्हिडिओ काढून बघितलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि मारुती मामाला मेंढ्यांबद्दल खूप काही माहिती आहे कारण की ते 15 वर्षापासून मेंढी पालन हा व्यवसाय करतात. बाकी धन्यवाद मित्रांनो, भेटूत पुढच्या व्हिडिओ सोबत.